नमस्कार सगळ्यांना। इलेक्ट्रिकल पॅरामीटर्सच्या मापनासाठी मीटरचे कनेक्शन, व्होल्टेजचे मापन। व्होल्टेज नेहमी व्होल्टमीटरने मोजले जाते। व्होल्टेज हा संभाव्य फरक असल्याने तो नेहमी टप्प्याटप्प्याने आणि तटस्थ किंवा सकारात्मक आणि नकारात्मक टर्मिनल्समध्ये समांतरपणे जोडलेला असतो। खबरदारी, जर ते समांतर जोडलेले असेल तर सर्व व्होल्टेज व्होल्टमीटरमध्ये कमी होते, जे सर्किटमध्ये कोणतेही वर्तमान प्रवाह दाखवत नाहीत। विद्युत प्रवाहाचे मापन। विद्युत प्रवाह अॅमीटरने मोजला जातो। विद्युत प्रवाह हा कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन प्रवाह असल्याने तो नेहमी स्रोत आणि भार यांच्यातील मालिकेत जोडलेला असतो। खबरदारी, जर ते समांतर असेल तर ते व्होल्टेज स्रोत लहान करते, म्हणजे कनेक्टिंग फेज आणि न्यूट्रल हे सकारात्मक आणि नकारात्मक टर्मिनल्स आहेत, ज्यामुळे शॉर्ट सर्किट होईल आणि स्रोताला नुकसान होईल। इलेक्ट्रिकल पॅरामीटर्सचे मापन। कार्य पहिले, स्थिर व्होल्टेजसह भिन्न प्रतिकार। पहिली पायरी, व्होल्टेज म्हणून 12 व्होल्टची बॅटरी आणि व्हेरिएबल रेझिस्टर व्होल्टमीटर आणि ॲमीटरसाठी रिओस्टॅट स्विचद्वारे कनेक्ट करूया। दुसरी पायरी, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला इनपुट पॉइंटवर रिओस्टॅटची वायर वापरून कमी प्रतिकार बिंदूवर जोडा। पायरी तिसरी, रिओस्टॅटचा आउटपुट पॉइंट ॲमीटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलशी आणि ॲमीटरच्या नकारात्मक टर्मिनलला परत बॅटरीच्या नकारात्मक टर्मिनलशी जोडा। चौथी पायरी, समान ध्रुवीयतेसह व्होल्टेज टर्मिनलवर व्होल्टेज कनेक्ट करा। पाचवी पायरी, रिओस्टॅट त्याच्या किमान स्थितीत ठेवल्याची खात्री करा। सहावी पायरी, स्विच बंद करा। सातवी पायरी, जेव्हा स्विच बंद असेल तेव्हा ॲमीटर कमी प्रतिकारामुळे विद्युत प्रवाहात अचानक वाढ दर्शवेल। पायरी आठवी, प्रतिकार वाढवण्यासाठी रिओस्टॅटमध्ये हळूहळू सरकणारा संपर्क पुढे सरकवा आणि दिलेल्या सारणीमध्ये ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग लक्षात घ्या। पायरी नववी, पुन्हा संपर्क अधिक पुढे सरकवून प्रतिकार वाढवा आणि वाचन लक्षात घ्या। पायरी 10, जेव्हा प्रतिकार वाढतो तेव्हा तुम्ही वर्तमान मूल्य कमी होताना पाहू शकता। आता R/V/I हे सूत्र वापरून प्रतिकार मूल्याची गणना करा। ॲमीटर रीडिंग आणि गणना केलेले प्रतिरोध वापरून आलेख प्लॉट करा। आलेखावरून जेव्हा प्रतिकार वाढतो तेव्हा आपण वर्तमान कमी होताना पाहू शकता, म्हणून विद्युत प्रवाह प्रतिकाराच्या व्यस्त प्रमाणात आहे। कार्य दुसरे, स्थिर प्रतिकारसह व्होल्टेज बदलते। पहिली पायरी, या प्रकरणात इनपुट व्होल्टेज बदलण्यासाठी व्हेरिएबल पॉवर सप्लाय युनिटसह बॅटरी बदला। पायरी दुसरी, रिओस्टॅटमध्ये मध्यभागी असलेल्या नॉबला सरकवा आणि संपूर्ण वाचन दरम्यान तिथेच राहा। पायरी तिसरी, वीज पुरवठा कमीत कमी स्थितीत म्हणजे 0 व्होल्टेजवर ठेवल्याची खात्री करा। पायरी चौथी, स्विच बंद करा। पाचवी पायरी, नंतर RPS पॉवर सप्लाय युनिटमधून इनपुट व्होल्टेज हळूहळू 2 व्होल्टपर्यंत वाढवा आणि ॲमीटर रीडिंग लक्षात घ्या। पायरी सहावी, घेतलेल्या रीडिंगसाठी इनपुट व्होल्टेज 2 व्होल्टपर्यंत वाढवा। R/V/I हे सूत्र वापरून प्रतिकाराचे मूल्य शोधा। वरील वाचनातून व्होल्टेज आणि करंट यांच्यातील आलेख काढा। वरील आलेखावरून असे दिसते की जेव्हा व्होल्टेज वाढते तेव्हा विद्युत प्रवाह वाढतो, म्हणून व्होल्टेज थेट प्रवाहाच्या प्रमाणात असते। मला आशा आहे की या व्हिडिओवरून तुम्हाला ओहमच्या नियमात सांगितल्याप्रमाणे विद्युत मापदंडामधील संबंध समजला असेल आणि कायदा सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्यास सक्षम असाल। पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुमचा दिवस चांगला जावो।